अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला। जेजुरी येथे खंडोबा गडावर चित्रपटाचं पोस्टर करण्यात आले, प्रकाशित चित्रपटाची तारीखही करण्यात आली आहे। धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर एक युग हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्याची तारीख आज जेजुरी गडावर निश्चित करण्यात आली। या चित्रपटाच्या पोस्टरचं आज जेजुरी गडावर प्रकाशन करण्यात आले। धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर एक युग हा सिनेमा येत्या 23 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटामध्ये अहिल्याबाई यांची भूमिका साकारली अश्विनी महांगडे यांनी। अश्विनी महांगडे या त्यांच्या संपूर्ण टीमसह जेजुरी गडावर आल्या होत्या। यावेळी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। रानू अक्का, ज्यांना आपण रानू अक्का म्हणून ओळखतो, त्यांचीच आता एक नवीन ओळख आपल्या समोर येणार आहेत। त्यांचा एक नवीन चित्रपट येतो आणि त्या रानू अक्का आता आपल्याबरोबर आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांचा जो चित्रपट येतो तो कोणता येतोय, कसा येतोय आणि काय असणार आहे त्यांची भूमिका नक्की त्याच्यामध्ये। या चित्रपटामध्ये तुमची प्रमुख भूमिका असणार आहे, कोणता चित्रपट आहे आणि कशी असेल भूमिका? धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग हा चित्रपट आमचा येतोय आणि अर्थातच अहिल्यादेवी मातोश्रींची भूमिका मी या चित्रपटामध्ये साकारलेली आहे। 23 मे रोजी हा चित्रपटगृहात तुम्हाला दिसणार आहे। रसिका मायबाप प्रेक्षक हो, तुम्ही मायबाप आहात, वडीलधारे आहात, तुम्ही हा चित्रपट बघा। जे काय केलेलं आहे ते आमची सेवा तुम्ही गोड मानून घ्या। चुका झाल्या असतील तर निश्चितपणे आमचे कान धरायला तुम्ही मोकळे आहात, पण जर चांगल्या गोष्टी आमच्याकडून घडल्या असतील तर आमच्या पूर्ण टीमचं कौतुक तुम्ही नक्की करा। खरं तर रानू अक्का म्हणून तुमची भूमिका संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, महाराष्ट्राने तुम्हाला रानू अक्का म्हणून स्वीकारलेलं आहे। आता तुम्ही पुन्हा एकदा पडद्यावर राजमातांची भूमिका साकारत आहात। कशा भूमिका आहेत दोन्ही आणि याच्यामध्ये तुम्हाला फरक काय वाटतो? कणखर, मला असं वाटतं की रानू अक्कांची भूमिका करताना खूप स्ट्रॉंग आणि सडेतोड त्या होत्या, ठामपणे बोलणाऱ्या होत्या। अर्थातच अहिल्या मातोश्री आहेत, आई ही कुठेतरी नरम असते, कुठेतरी ती कडक असते। त्यांनी सगळ्यांनाच आपली लेकरं मानल्यामुळे त्यांना त्या वेळेला काय निर्णय घ्यावे लागले हे त्यांनी त्याच पद्धतीने घेतलेले आहेत। सगळ्या माणसांवर त्यांनी मनापासून प्रेम केलं, म्हणजे माणूसच नाही मी म्हणणार तर पशुपक्षी अगदी मुंग्यांपासूनचे उदाहरणं आपल्यासमोर आहेत। तर ही भूमिका करताना एक जबाबदारी होती की कुठेतरी लोकांना हे नको वाटायला की अरे रानू अक्का करत होती तशीच ही अहिल्या मातोश्री करते, कारण दोन व्यक्तिरेखा वेगळ्या आहेत। त्यामुळे ती जबाबदारी पेलणं हे माझ्यासाठी एक महत्त्वाचं काम होतं आणि आमचे सुशांत सरांनी ती मेहनत माझ्याकडून करून घेतली आणि दोन्ही व्यक्तिरेखा कशा वेगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्या जातील याच्यासाठी काम केलं। राजमाता अहिल्या मातेची चित्रपट तुम्ही आणताय, लोकांसमोर नेत आहे, काय कारण वाटलं, कशासाठी नेता? कारण तर मला वाटतं सरच सांगू शकतील, पण मला त्यातलं एक बेसिक कारण वाटतं, जेव्हा अशा पद्धतीचे चित्रपट येत आहेत तेव्हा कारण हेच आहे की हा इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे। आता मुलांच्या हातात मोबाईल आलेत, 30 सेकंदमध्ये मुलं लॉक झालेत, त्याच्यापेक्षा जास्त वेळ ते बघू शकत नाही आहेत की ते रील लगेच पुढे करतात। अशा वेळेला अशी मंडळी, म्हणजे मी अशीही मुलं बघितलेली आहेत की कुठली व्यक्तिरेखा जरी आली समोर तरी ते त्या म्हणजे रानू अक्कांच्या पाया पडणारे, माझ्या पाया पडणारी ही मुलं मी बघितलेली आहेत। मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने इतिहास जोपासणं आणि तो खरा इतिहास आणखी पुढच्या पिढीपर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करणं म्हणून हा चित्रपट आहे। ऐतिहासिक चित्रपट आहे, असे लोकेशन्स तुम्ही कुठं निवडले आणि कुठं शूट झालंय, काय सांगा प्रेक्षकांना? अकलूजमध्ये झालेलं आहे, नरसिंहपूरमध्ये झालेलं आहे, फलटणमध्ये झालेलं आहे, वाईत सुद्धा मोठ्या प्रमाणात याचं शूटिंग झालेलं आहे। आज तुम्ही जेजुरी गडावर आलेला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं आणि जेजुरी गडाचं खूप जुनं नातं आहे, तुम्ही सुद्धा आलेला आहात, देवापाशी गेलेला आहात, काय वाटलं तुम्हाला? मी तर खंडेरायाला एवढंच सांगितलं की ह्या सगळ्या टीमने खूप मेहनत केलेली आहे। साधारण 3 वर्ष मी तरी या टीममध्ये येऊन एक 14-15 महिने झाले असतील, पण त्या व्यतिरिक्त ही पूर्ण टीम 3 वर्ष सातत्याने काम करते आहे आणि मी खंडेरायाला एवढीच प्रार्थना केली की जे काय असेल ते तुझ्या पायाशी आहे, चांगलं ते तू गोड मानून घे, वाईट आहे ते आमचं आहे, ते आमच्याकडून चुका झालेल्या असतील आणि प्रेक्षकांनी ही फिल्म बघावी।
खरं तर आपल्याबरोबर होत्या अश्विनी मांगडे. यापूर्वी त्यांनी राणूअक्काची भूमिका साकारली, त्यांनीच आता पुण्यश्लोक अहिल्यादेवींची देखील भूमिका साकारली. येत्या 23 मे रोजी हा चित्रपटगृहात येतो आणि त्यावेळेसच आपल्याला त्यांनी साकारलेली भूमिका कशी आहे हे पाहायला मिळणार आहे.